अहो काय हे असं अभद्र का बोलताय तुम्ही? आपण जरा शांतपणाने विचार करूया ना. मान्य मला मान्य पिंट्याचं चुकलंय, त्याचं चुकलंय, पण अहो वय आहे ना त्याचं, आणि या वयात नाही चुकणार तो कुठे म्हातारपणी चुकणार का तो? तसा तसा शहाणा आहे तो. जानूला सांगूया हवं तर, ती समजावेल ना त्याला. आणि हे बघा तुम्हाला सांगते, ती बया माझ्या मुलाच्या गळ्यात पडायला आली. याने कुठे आपल्याला काही सांगितलं होतं? तुम्हाला सांगते, मला ती मुलगी ना जरा नटवीच वाटली. आपला पिंट्या पडला भोळासा, तिने बरोबर गळाला लावला ह्याला. मी तुम्हाला सांगते, मी ह्या असल्या मुलींना चांगली ओळखते, कळलं ना? आणि हिच्यासारख्या अगदी 10 पोरी जरी आल्या ना माझ्या दारात, तरी त्यांना उत्तर द्यायला मी खमकी आहे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना खमकी. मी समजावते ना पिंट्या. आता सविता सारखा हातातोंडाशी आलेला घास जाऊ देऊ नका हो. काय म्हणते मी? अहो हो, ऐकताय ना तुम्ही माझं? अहो अहो चहा देऊ का तुम्हाला घोटभर? काय बायको? आज ऑफिस नाही वाटतं. आज उशिरा गेलं तरी सांगणार. तुझं काय? मी पण आज सुट्टीच घेते. काय ग? अरे खूप सुट्ट्या शिल्लक आहेत आणि आज जरा आळसावल्यासारखंच वाटतंय. मी सुद्धा सकाळच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाकल्या छोट्या आईसाठी, आणि त्या निमित्तानं मला माझ्या मिसेसशी बोलण्याची संधी मिळते. हे तुला छोट्या आईंचा फोन आला? हो, तिने सगळ्यांना फोन केला होता. पोचले म्हणाली. आणि काय निहाळणं चाललं होतं? श्री, पोट दिसायला लागलंय ना आता. काही महिन्यातच बाळ येईल. वाव, आय एम सो एक्साइटेड. मी पण. तू नावाचा विचार केलायस? हो. काय? सांगेन. तू मुलीच्याच नावाचा विचार केला असशील ना? अर्थात. अरे पण मुलगा झाला तर? नाहीच होणार, मुलगीच होणार. अरे माझी विलपावर लागली. असं काही नसतं रे. बघ तू बघ. मला काहीही चालेल, पण मला मुलगीच हवी. बरं बाबा, मुलगी तर मुलगी, पण नाव तरी ठरलंय का तुझं? ठरलेलं आहे. काय? समय आने पर बताऊंगा. असं काय रे श्री? सांगतोय ना मी. पेशन्स जान्हवी, पेशन्स. तुझं काय ठरलंय का? शोधतीये, पण अजून तसं काही मिळालं नाहीये. माझं ठरलंय सगळं. मग सांग ना श्री. म्हणालो ना, वेळ आली की सांगेन. तोवर पेशन्स. अरे श्री, हा ड्रेस कसा वाटतोय? तुला काही छान दिसतं. हे जनरल उत्तर झालं. हा ड्रेस कसा वाटतोय? छान आहे की, पण काय विशेष काय एवढं? तू बघितलास तरी का? काय 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 झालं? काय काय? श्री नीट बघ ना. काय विशेष एवढं? हा नवीन आहे. तरीच मी म्हणतोय काहीतरी विशेष आहे. नवीन आहे नाही का? दी. सॉरी, हे पण मस्त आहे. मोठ्या आईने शिवलाय. क्या बात है. काय कमाल शिवलाय. एकदम प्रोफेशनल वाटतंय. खरंच. पण तू ना मला जास्त साडीतच आवडतेस. चला
मी पटकन जाऊन येते रे. का का आता का? अरे मला पिंट्यासाठी राखी घ्यायची आहे. अरे हो, राखी पौर्णिमा आली आहे नाही का जवळ? ए बरं आठवलं, मला बाबांचा नंबर दे ना. तुझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये? अरे इंडियातला आहे. हा, तिथला नंबर. काय ग, तुला कसं नाव आहे? असंच. काय अवदसा आठवली रे तुला? हा, सगळं चांगलं जुळवत आणलं होतं मी, ते सगळ्यावर पाणी फेरलंस. झालं तुझं समाधान? माझंच चुकलंय रे, माझंच चुकलंय. एकुलता एक म्हणून लाड करत बसले तुझे, आणि आता त्याचीच फळं भोगते. बघ आता काय करणार? तुझे बाबा तर आता हट्टच धरून बसले त्या दत्ताला फोन करायचा म्हणून. यासारखं स्थळ हातचं गेलं ते गेलंच, आता तुझे बाबाही जातील. मग बस टाळ फुटत त्या भटक भवानी बरोबर. अरे लाज कशी वाटत नाही तुला? हा, ती टवळी अगदी दारापर्यंत येते आपल्या. काय अन्न खातोस का शेण खातोस तू? अक्कल गहाण ठेवलीस का रे तू? आता काय सांगणार आहेस बाबांना? आणि ऐकणार आहेत का ते तुझं? एक तर मुलखाचा हटवादी माणूस आहे तो. आता ह्या चक्रम पोरीने घरात येऊन एवढे तमाशे केले म्हटल्यानंतर त्यांचं डोकं आणखीनच फिरणार ना. आता काय करायचं सांग ना, काय करायचं? मी काय जीव देऊ का रे? हा, का डोकं फोडून घेऊ तुझ्या समोर? काय मिळवलंस काय तू? लग्नापरी लग्न मोडलंस आणि बापाच्या नजरेतून उतरलास, हे आणखीन वेगळंच. आता आयुष्यात ते पुन्हा तुला कधी माफ करतील याचा विचार केलायस का तू कधी? घ्या. अरे तू काय आणलंस? मी आले असते ना. अगं मस्त गप्पा मारायचा मूड आहे आज, बसू इथेच. ए ए ए सावकाश, ये ना. ठीक आहे. हॅलो. हा हा, रॉंग नंबर आहे. काय झालं ग? रॉंग नंबर होता. ते कळलं मला, पण अशी अपसेट का झालीस तू? अरे मला वाटलं पिंट्याचा फोन आला असेल. अरे बाप रे, पिंट्याचा फोन नाही आला अजून? नाही ना, आणि छोट्या आईंच्या जाण्याच्या गडबडीमध्ये मी सुद्धा नाही केला त्याला फोन. जान्हवी, मग आता कसं होणार? म्हणजे अगं काही तास झाले पिंट्याने फोनच नाही केला तुला. आता मोठा प्रलय येणार. गप्पा बसा श्री. खरंच सांगतोय, पिंट्याच्या ताईला कळलेलं नाहीये की पिंट्या त्याच्या गर्लफ्रेंडशी काय बोलला, आय लव्ह यू कसं म्हणाला, त्याच्यानंतर ती काय म्हणाली, ती हो म्हणाली की नाही म्हणाली. ती आधीच हो म्हणाली हा त्याला. नाही, मी आय लव्ह यू म्हटल्यानंतर ती काय म्हणाली ह्याबद्दल बोलतोय. ते कळलं पाहिजे ना ताईला. असं काही नाहीये. आरशात बघ स्वतःचा चेहरा, असं काही नाहीये म्हणे. अरे खरंच नाहीये. मग कर, फोन कर त्याला. नाही, मी काय एवढी डेस्परेट नाहीये. म्हणजे
करेल ना तो, त्याला वाटेल तेव्हा. एका पैशाचंही कन्व्हिक्शन नाहीये तुझ्या बोलण्यात. तुला काही चैन पडणार नाहीये. कर, फोन कर. असं काही नाहीये. तुझ्यात तो पेशन्स नाहीये जान्हवी. पेशन्सच्या गोष्टी तू मला शिकवू नकोस श्री. माझ्यामध्ये खूप पेशन्स आहे. मी अजून वाट बघूच शकते. एवढा त्रास करून घेऊन वाट बघण्यात ना काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा ना तू सरळ. मी लावलाच आहे फोन. कोणाला? पिंट्याला. या तुमच्या ताई साहेबांचा फोन आहे. सांगा तिला तुमचे पराक्रम सांगा. तिला तरी कळू देत ना आपला भाऊ काय चीज आहे ते. ताईनं सगळं जुळवून आणलं होतं, पण आता सगळं फिसकटलंय. काय करू मी आता? माझ्या पुढे फक्त अंधार आहे. पण या अंधारात मी ताईची फरफट नाही होऊ देणार. आता मी एकटाच सामोरं जाईन जे होणार आहे त्याला. ताईला आणि ताईच्या बाळाला माझ्यामुळे आजवर जेवढा त्रास झालाय ना तेवढा पुरे. आता नको. आता माझं नशीब आणि मी. घेतला नाही रे त्याने फोन. अगं घेईल मग. अरे पिंट्या असं कधीच करत नाही. वाजलेत बघ किती. सुट्टी तू घेतलीस म्हणजे काय जगाला सुट्टी नाहीये. श्री पण ना मला असं विचित्र वाटतंय रे. काहीतरी चुकतंय असं वाटतंय. तुला वाटणारच, कारण पिंट्याच्या फोनची वाट तू बघतीस. ते आयजी म्हणते ना, मन चिंती ते वैरीनं चिंती, तसं झालंय तुझं. अरे पण पिंट्या. जान्हवी, जस्ट लीव हिम अलोन. गिव्ह हिम सम टाइम. तू फोन केलायस ना, तो उचलेल, आता करेल कॉल बॅक. आज एक दिवसभर वाट पहा. त्यांनी नाही फोन केला तर उद्या फोन कर. हा, आता एकदा तुझा मिस कॉल त्याच्या फोनवर दिसत असेल की नाही, तो बघून तो कॉल बॅक करेल तुला. आपण एक काम करूया, मी एखादी मस्त DVD मागवतो, फिल्म बघूया. हा, एलिझाबेथ एकादशी मागव किंवा किल्ला. हा, आलोच. काका. थँक्यू. थँक्यू काय काका? अगं म्हणजे मला गरज होतीच खूप चहाची. छोटी आई मला सांगून गेल्यात तुमच्या चहाच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळा. शराला जाम मिस करतोय. बायको जवळ असली की किंमत कळत नाही, दूर गेली की जरा जास्तच कळते. फोन आला होता? हो, रोज येतो. रमली आहे तिकडे छान. मला पण फोन आला होता. कन्नड शिकतायत. हे आता इंदुबहिणीला सांगितलं पाहिजे, म्हणजे ती लगेच घेईल शिकायला. त्यांनी मला सुद्धा एक वाक्य शिकवलंय. नीर बेकू म्हणजे पाणी पाहिजे. मला बाड्या शिकवलं. बाड्या का भ्याडा काहीतरी असं, म्हणजे नको. हो का? बरं काका, तुम्हाला काही खायला हवंय का? बॅडा.
बरं, पण का? अगं, आज काहीतरी कॉन्टिनेंटल बनवायचा विचार करतोय. अरे वा. कंटाळा आलाय का? खोली खायला उठते. आठवण येते शहराची खूप. मग बनवतो काहीतरी, म्हणजे वेळ जरा तेवढाच मस्त जाईल. तुम्हाला माझी काही मदत लागेल का? म्हणजे लागली तर सांगा. हो, मदत लागणारच आहे भाज्या बिज्या चिरायला. बरं, मग मी भाज्या काढून ठेवते, तुम्ही या. चहा मस्त झालाय खूप. अगदी शरा करते तसं. त्यांनी प्रमाण सांगितलं होतं मला. हो. आलेच. आई, ही पोचेल ना ग वेळेवर? पोचेल. मी त्याच्याबरोबर ना एक पत्र पण लिहिलंय, वाचून दाखवू? तुला जे काय वाटतं ते लिहिलंयस ना तू, मग बस ना. वाचून दाखवते ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ए बहिणी बस. आई, अगं हे बघा. प्रिय दादा, ते त्यांना म्हणून आता लवकर या, खूप झालं आता. अगं ऐक ना पुढे. बरं वाच. तू खरं तर राखी पौर्णिमेला मुंबईत असायला हवा होतास, बरोबर? पण मी नेहमी तुझ्याशी समंजसपणे वागत आलेले आहे, या वेळेलाही समजून घेत आहे. सोबत राखी पाठवते, बांधून घे. आणि काहीतरी असं छानसं गिफ्ट पाठव की ते गिफ्ट बघून तू इथे नसल्याचं माझं दुःख जरा हलकं होईल. अमेरिकन डायमंड्स अमेरिकेत छान मिळत असतील ना, तर ते बघ. किंवा छानशी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू पाठव, महागडी पाठव, म्हणजे माझं समाधान. काय हे बेबी, आई बहीण म्हणून बेबीचाही आहे किंवा अधिकार यांच्यावर. तू अजून फूस लाव तिला. आणि खरं सांगू का, यांना पण आवडतं बेबीनी असा हट्ट केलेला. मग काय, आणि तो इथे येत नाहीये, त्याची भरपाई त्याला गिफ्ट म्हणून द्यावीच लागेल ना. बरोबर आहे. आणि महत्वाचं आता तू आजोबा होणार आहेस. हा, त्याची जाणीव तुला ठेवायला हवी. आणि लवकरात लवकर मुंबईला परत ये, कायमचा. श्रीचं बालपण तुला अनुभवता आलं नाही, निदान त्याच्या मुलाचा अनुभवण्याचा तरी आनंद घे. बाकी इथे आम्ही सगळे खूप खुश आहोत. सिमरनला विचारलंय म्हणून सांग, जमलं तर तिला घेऊनच ये. काय, जान्हवी आणि श्री पण छान आहेत, आई आणि वहिनी पण खुश आहेत. आम्ही सगळे मजेत आहोत. तुला खूप मिस करतोय. लवकरात लवकर परत ये. तुझी लाडकी बहीण बेबी. ए, कसं वाटलं? मस्त बेबी, एकाच पत्रात सगळं लिहून टाकलंस ग मनातलं. आई, तुला कसं वाटलं? ठीक आहे, मग पाठव ना. हा, मी ना त्या कुरिअरवाल्याला फोन करते, तो येऊन घेऊन जाईल. आलेच मी. मी काय म्हणते, उगाच डोक्यात राग घालून घेण्यात काय अर्थ आहे? आपल्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे पिंट्याच्या, हो, मला वाटतं पिंट्या ऐकेल आपलं. तो आपल्या शब्दाबाहेर नाही. कशाबद्दल? लग्नाबद्दल. कुणाचं लग्न? कुणाच्या काय? पिंट्याच्या लग्नाबद्दल बोलतेय मी. कला, मला वाटतं आपण नको पडूया यात. आपण नको पडूया म्हणजे? मग कोण पडणार आहे? त्याचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे, आपण नको का विचार करायला? मला वाटतं सविता सुखी ठेवेल पिंट्याला. आणि तिच्या सुखाचं काय?
या दार उघडच आहे. श्री, काय काय तुमच्याकडे कोणीतरी आलंय. आमच्याकडे? हा म्हणजे जान्हवीकडे. कोण? माहित नाही, एक मुलगी आहे कोणीतरी. मुलगी? आले. ए तू पॉज करूनच ठेवा, मला बघायचंय. आले.